पोचाच्या आधी तिकडं खायावर धुरकूस उडवलं हर्षलनी. हे बघ एक हलवा मला हलवा दिला. बोलतो खा बोलतो तू पण. बोलतो मी एकटा खाल्ला तर बोलतो. तुम्हाला मगाशी खोटा वाटला असेल. एकच सेकंदाला लगेच घेतला. लाईव्ह प्रूफ दिला ना तुम्हाला मी. आता बोलतो पाहुणे काय आहे तुम्ही तर धूल खात बसलेत. हा असं आहे का. मग तिकडे आतमध्ये बस तोंडावर रुमाल घेऊन बस. एवढा धुलीत तू बसला इथे आहेत. चल हो हर्षल बसले. वाकडी तिकडे गाडी चालवतो पण चालवतोय. आमची धन्नो लक्ष्मी. आमची लक्ष्मी किती पण गाड्या घेतल्या तरी पण हिला सोराची नाही. आणि ही नॅचरल पावडर. ही बघा कशी मस्त पावडर एकदम. लडाखला पण एवढा खराब रस्ता भेटला नव्हता मला. तेवढा खराब रस्ता इथेशी भेटतोय. हे काका रॉंग साईडचे आलेत. जाऊ दे आपण पण येतो. की रस्त्याची वाट लावून ठेवले. पावडर कोणालाही वासिलला यायचं असेल पावडर लावून येऊ नका. इथे नॅचरल पावडर मिळते मस्त एकदम. फाउंडेशन पण फिका आहे याच्या पुढे. काकाची गाडी बरोबर गाडी लागली तर त्याला काहीच फिकीर नाही भरली. आपले गाडी तिथे उभी आहे साईदार बरोबर. रॉंग साईड ना तिथून साईदार बरोबर गाडी उभी आहे. रॉंग साईडने आपण चाललो आता. हा आमचा सुंदर असा ब्रिज. वाव किती मस्त ब्रिज आहे बघा. हा एंडेवरवाल्याला काय फरक पडतो सांग मला. पाडशील गाडी मिळते. हा आता कसा रॉंग साईडने तो लांबच लाईट देतो आपल्याला. मधल्याच घे. दोन माणसं इथे थांबलेले आहेत. आपल्या काकांच्या टपरीच्या बाजूला थांब. मला तर उतरव. लक्ष्मीला तुम्ही नीट बघा. ही बघा राहुल शेठ चष्मा विस्मा घालून बसले. गाडी पुसायला पाहिजे होती. बुरशी लागली. अरे सुंदर असा ब्रिज दिसत नाही आपला. थांब जरा. सुंदर असा ब्रिज पुढं बसे ना. मग नाही नको. हो मागून मजा आलं की. शेट लोक मागं असतात. मग दुकानात पण ठेवली वाटतं ना. हा दुकानच राहिले आपली खिचडी. माग झोपायला जागा आहे आपल्या गाडीने बघा. पाहिजे माणूस झोपू शकतो. सोमवार उपास आहे. आम्हाला वेपर खात घेतले आहेत. यो वेपरांवर बिलगले. सोमवार स्पेशल त्र्यंबकेश्वर राईड. आणि आज रक्षाबंधन पण आहे. रक्षाबंधन स्पेशल ड्राईव्ह झाली आपली. एकदम परफेक्ट आहे. हालत पण नाही मोबाईल. राहुल शेटनी नवस केला होता. नाही त्याच्यासाठी आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललोय. आमचा नवस पूर्ण झाल्यावर सांगतील कसला नवस होता. आमच्या हर्षलच्या वहिनी उपदे त्याच्यासाठी केला होता नवस. नाव नाही घेऊ शकत ना. नाव घेतलं तर भांडणी होतील म्हणून नाव नाही घेऊ शकत. त्यामुळे आमच्या हर्षलला वहिनी येऊ दे याच्यासाठी राहुलसाठी नवस घेतला होता. तो आम्ही फेरा काढला नाही. वहिनीनं माझा प्रेम काढला नाही. त्याच्यासाठी आम्ही चालले होता त्र्यंबकेश्वरला. दादाचं मन पण हलकं होऊन जाईल. 2-3 महिने निघला नाही कुठं बाहेर. 2-3 महिने कुठे निघला नाही बाहेर. असू द्या.
दुकानात नाही तरी एवढं खुशी दे. कहना क्या चाहता है ये? काय दुकानात काय हा आपला माऊलीचा किल्ला. अरे बिल्डिंग आली मध्ये. अख्खा दिवस दुकानात नाही तरी पण एवढं खुशी दे. किती दिवसात मौसम बदललेला आहे आता. मगापासून जाम गरम होत होता त्यासाठी आम्ही फिरायला निघलो आणि आता मौसम चेंज झाला. मस्त पाऊस पडायला लागला. चिल्ड झाला वातावरण. मीच बघितली ना. अरे स्वागत आपण चालला बोलल्या भैया तसा होईल का? राहुल शेठ काय रे, आपल्याकडे काहीच पाऊस नव्हता. इथं किती पडायला लागला. बाबांच्या भेटीला अचानक मध्ये खूप पाऊस वाढलाय. अरे अरे थांब थांब फोकस. अरे फोकस कुठे गेला. खूप सारा पाऊस वाढलाय. काच खोलली तर पाणी येईल पूर्ण आत त्यामुळे काच नाही बोलत. पुढच्या काचवर पाऊस. ओ माय गॉड, ओ माय गॉड. राहुल जर पिचाकला. काय घाबरतो मी आहे ना भाई. आगाव पॅराला आगाव पाठी उरला. खतरनाक झालेला आहे सीन. आणि पावसाने पण आमची साथ पूर्णपणे देत लावली आहे. खूप म्हणजे खूप पाऊस वाढलाय. कधीपासून दुकानात बसलो होतो तेव्हा एवढा पाऊस नव्हता पडत. आता जरा जास्तच पाऊस पडायला लागलाय. अचानक मध्ये झालेला प्लॅन त्र्यंबकेश्वरचा. बाबांच्या भेटीला जायला कधीच नाही बोलू शकत. त्यामुळे जसं होतं तसंच निघालोय. माखलेले कपडे घालून. आणि आपल्याकडे खूप ऊन पडला होता. खूप जाम गरम होतं. दोन दोन फॅन कूलर लावून बसलो होतो. आणि तशी एकदम चिल्ड वातावरण झालं. पाऊस पडायला लागलाय जाता जाताच. पूर्णपणे साथ आहे बाबांची. पोचाच्या आधी तिकडं खायावर धुरकूस उडवलं हर्षलनी. हे बघ एक हलवा. मला हलवा दिला. बोलतो खा. बोलतो तू पण. बोलतो मी एकटा खाल्ला तर बोलतो मला शिवाय देतील करतोय. मोबाईल बंद होता म्हणून. नाही तर त्या पण तुम्हाला ऐकवलं असतं. हे बघा पुण्याला तो सोन्याच्या कोटिंगवाला नारळ असतो तो. सोन्याचा पाणी चोरून अंधान बंद आहे. येतो का आता कसाऱ्याला पोचलो आम्ही. बाहेर जाम हवेचा आवाज येतोय. आपलं काच काय लावतो मी असा बाहेर आतमधूनच बघा थोडा थोडा दिसेल ते. हा कसाऱ्याचा छोटा घाट सुरुवात. काय बोलतात त्याला. ट्रायल बॉल. घाटाचा ट्रायल बॉल आहे. कुर्सी की पेटी बांध लो. कसारा घाट आलेला आहे. काल रात्री तुम्ही फास्ट अँड फ्युरियस नव्हता बघितला ना. राहुल शेठ ते समजतच नाही. मला तर असंच भास व्हायला लागले. काल रात्री आणि फास्ट अँड फ्युरियस बघितला होता. राहुल शेठ अख्खा गार्डन मध्ये असा हात बसले ना. नुसता विंड डिझेल सारखी स्टेरिंग पिलतो. सगळ्या गार्डन मध्ये इको आता कसा का झाली. ती एस क्रॉस एवढा हात बसले अख्खा एक्सप्लेटर दाबता तरी पण कधी कधी पण. लास्ट दर्शन नाही आणला. हा लास्ट दर्शन नाही आणला. नाही रो. नाही कंट्रोलिंग फास्ट झाले सगळ्या गाडीमध्ये. हे काच उघडला असं वाटतं का इथं काहीच नाही. बघ ना एवढी मोठी काच ओपन आहे. ओ माय गॉड. मस्त वातावरण मस्त एकदम झालेलं आहे. सगळीकडे चारो तरफ बस कोहरा ही कोहरा. आणि हा सुंदर असा धबधबा इथे
काजूकड रे सुंदर असा धबधबा. थांबा येईल आत्ताच येईल एकच मिनिट. हा बघा आला 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 सुंदर असा धबधबा. ओ माय गॉड. हे आमच्या कसारा घाटातलं निसर्गजन्य वातावरण आहे. हा मस्त. इथे हर्षलला पण आवडलं आपल्या. ओ माय गॉड असं आहे त्याची रॅम्प भारी धन्य आहे. तुम्हाला आज या मला सांगा तुम्ही म्हणजे कडकडत्या उन्हात साईला इकडे ऊन आमची असेल ना साईला चारों तरफ बस कोहरा ही कोहरा. आता आपण इगतपुरीच्या फॉग सिटीला पोहोचलोय. इगतपुरी फॉग सिटी आपला कसारा घाट संपलेला आहे आणि सुंदरसं वातावरण चालू झालेलं आहे. पावसाच्या ड्रिंक्स घेतोय. थोडा पावसाचा ड्रिंक्स घेतला आणि तुम्हाला चांगले चांगले व्ह्यूज दिसावे. आता मस्त एकदम व्ह्यू आलेले आहे. बॅकरेस्ट तुम्हाला मगाशी खोटा वाटला असेल. एकच सेकंदाला लगेच याने खायला सुरुवात केली. मस्त पाऊस झालाय सगळीकडे. पाऊस पडतोय पण तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी उतरलोय खाली. आपली गाडी चालू आहे. आपलं राऊशेट बसले गाडी कोपऱ्यामध्ये. पाऊस पडतो फक्त आणि फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी गाडीतून उतरलोय. हा बघा मस्त पूर्ण सगळीकडे फॉग झालाय. आता इथे उतरलोय त्याची कमी झाला. घाबरला फॉग आपल्याला. लॉक कशी काय झाली? हा लॉक केली. बदका नाच रे. आपण आता घाटनदेवीला पोहोचलोय. मागे राहिले घाटनदेवी. थांबून नाही सांगायचं चालू मध्ये डायरेक्ट पुढे आणून थांबवायची. अशाच पद्धतीने हा टोल आम्हाला फ्री आहे. आमच्या साहेबांचं नाव सांगितल्यावर 1 रुपया पण आम्हाला या टोल नाक्यावर आम्हाला 1 रुपया पण नाही लागणार. अरे मागे दिसत नाही काहीच. घेतो का पार्सल त्याकडे चहा भारी भेटतो. बघितला लाईव्ह प्रूफ दिला ना तुम्हाला मी. आता मला बोलतो थांबत बोल. आता उतरलो म्हणून घेतला मिनिमम फीज. मला बोलतो मयूर भाऊ थांबत बोलतो गाडी बोलतो मला चहा पिल्याशिवाय जमातच नाही. त्यावेळी इथंशी गोटी टोल नाका तिथं चहा प्यायला थांबल्या. सह्याद्री अमृतुल्य मस्त चहा लागतोय. एकदा आपल्या जागेवर आलेले जागा चेंज झाल्या. त्र्यंबकेश्वर कडे हा इकडे डॅम आहे. हा धरण आहे आतमध्ये इकडे. त्या मावशा चालल्या राखी माताला भाव करणे.
दिसत नाही अजून. बाबा दुनिया पथकाला बसवलीस. अरे तोच आहे नाही माझ्या लक्षात. गिरगर्दन घाट का नाम सुने गिरगर्दन. आले ना पैसे त्र्यंबकेश्वरला आला हो. मला काय माहित आता मी अतुल दाला फोन केला मला वाटलं काहीतरी असेल तुझा म्हणून नाही आहे आता त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलो पण नाही गाडी तर जेवण दवे पेशवारगडी. त्र्यंबकेश्वर 27 किलोमीटर राहिलेला आहे आपल्याला. आलो साईड आणि इकडून turn घ्यायचं आपल्याला त्र्यंबकेश्वर आहे. हर्षल चौकात जा. असं टर्न घेतलं हे फिरलं त्र्यंबकेश्वर कडे रस्ता जाणारा 27 किलोमीटर 27 किलोमीटर घरी गेलो बाई काय असा 27 किलोमीटर पार होणार. चौकच फक्त एवढंच का रस्ता आता कसा आहे ते माहिती नाही आपल्याला. रस्ता फक्त खराब नाही पाहिजे. काम कसं आहे एकदा निघाचा बोललो निघाचा पुढे काठू जमला तुझी आडा झाले का राहुल शेट येणार आहे अमर मेमरला कुठे घेतो भ्रष्टाचारात गेले असते पैसे आपले. सिलेंडर उचला का सिलेंडर ठेवलेला बाहेर. अरे मगाची तर 27 होता आता 23. बाबा सॉरी बाबा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी खरंच. मारायला आला तू त्यांनी गाडी गारली मारायला आला. त्याला सांगू ना आपण देऊ प्लेस म्हटलं बारा का प्लेस पाहिजे. तुला घ्यायचे खराब झाले रे चला काय गाड्या तुम्हाला स्ट्रॉबेरीची शेती आहे त्र्यंबकेश्वरची जत्रा श्रावणातच असते ना रे? नाही हो मुझे तेरी जरूरत. श्रावण महिन्यामध्ये जत्रा नाही गेली जत्रा माग असते. ऊन नाही पाहिजे रे तिकडे. आपण चाललो ना रिंगेशी आपला चालत जात आहे ना 10 किलोमीटर पिना चपलीतात जाऊ डायरेक्ट. हा डॅम पूर्ण तिकडून इथपर्यंत आहे. आधी तुम्हाला दाखवला होता तिथून इथपर्यंत डॅम आहे. अजून पुढे पण दिसतोय. या लोकांना फक्त आणि फक्त डॅमचंच पाणी. ते मागं रिसॉर्टला भारी बनवलं रे एकानी डायरेक्ट डॅमच्या बाजूलाच. डॅमचं पाणी त्याच्या रिसॉर्ट मध्ये येतो रिसॉर्ट पर्यंत येतो. काय गवत का आम्हाला डिस्काउंट लागला हर्षल पहिलेच सांगतो राहुल शेटला मला 50% तरी काउंटर माझ्या आपले राहुल शेटला महिना हे बघ कसलं हे भारी बनवलं आणि राहुल शेटला 1 महिना फुकट द्यायला पाहिजे तुम्ही सर्व्हिस. तुला 1 महिन्याचा पास द्यायला पाहिजे डायरेक्ट. माझ्या पैसे घेला असं वाटतं तुला. चालता फिरता धंदा. एवढ्या लाखाची गाडी घेऊन काही फायदा नाही आपला. 15 लाख रुपये पाण्यात गेले. ही 15 लाखापेक्षा स्वस्त त्याची गाडी. किती जण चाललेत बघा हे बघा. नाही बसू शकत. नाही बरीच जण बसल्यात. खाली पण बसलं ना आहे 500 अजून गेली. बहुत गजब आहे. डायरेक्ट उरलं. आपण ना त्यांना समजलेलं आहे ब्लॉग चालू आहे. नाही व्हिडिओ चालू नाही रे. आता सगळ्यांना कॅमेरा दिसला का ब्लॉगच यांना सलाम. तो साईडने दे मुद्दाम. अक्का माकोलाय काय विचार चालू आहे.
काय त्याचं त्यालाच माहिती काय विचार चालू आहे. बाबा बाबा अरे 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 पार्सिल त्यांना पार आहे गाडीची खाली. मग तू कुठे असं भारी वाटतं कसं कौलांच्या मधून दूर बाय बाय. एकदम ब्रँडेड कौलांच्या मधून असं वाटतं का मस्त गावाकडे आलो एकदम. अरे चांगलं त्र्यंबकेश्वरला आलो इकडं सुट्टी आहे तर. हे कसं इथं बघा तुम्हाला दिसेल बघा कसं एकदम मस्त धूर निघतोय. आतमध्ये धुरी केली असेल मच्छरांसाठी. अरे त्र्यंबकेश्वरला आलोय सुट्टी आहे ना आज. हे आयटमशी म्हणलं तुझी चहायला पाहिजे पकड. यो बघ यो पण मी लागला इकडं. तू मेरे से प्यार करती है की नाही करती. तू मेरे से प्यार करती है की नाही करती. काकाने मासे पकडून आणल्यात. हो जाम मासा आणले काकांचे बघ. काकाच्या 25 मध्ये मासे आहेत. आणि मस्त एकदम धुक्याने भरलाय. दोन्ही डोंगरावर एवढा धुका कधी तुम्ही बघितला नसेल. दादा बघून घ्या. आणि ह्या आलेल्या आहेत मैत्रिणी. मागाशी तर काय मॅटर होता मनकर व्हिडिओ. हे बघ कांदे लावलेत. कांद्याच्या उलपात खात का कोण. खूप सारे कांदे लावले. 5 ला पोचवा पण मस्त भाई. पाऊस आला की समोर बघ असं दुकाय का पाणी दुकाय ना. इकडे काय महिलांच्या शर्यती लागलाय. तो आहे बोल भारी स्पॉट आहे. बंद केला ना बंद केला. मंदिर जाऊन ना देत. भीमाशंकरला डायरेक्ट बॅ लावले. एक तर ते आगून लागते. बॅनर लावले. हे सर्व लोक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालायला निघाले. थांबीने पण गेले. हे बघा तशी पूर्ण हा 17 किलोमीटरचा प्रदक्षिणा आहे. 17 किलोमीटर लोक चालत प्रदक्षिणा घालतात. तर जवळपास हे 5-7 किलोमीटर आले असतील. इथून जाऊन या डोंगराच्या मागून असा नंतर लगेच परत मंदिराजवळ येतो रस्ता. तेवढी मोठी प्रदक्षिणा लोक घालतात ब्रह्मगिरीला. आणि ही फक्त श्रावणामध्ये घालतात. खूप पब्लिक दिसेल तुम्हाला पूर्ण रस्त्यामध्ये प्रदक्षिणा घालताना. आणि हे इथे पुढे मामा थांबलेत. ते कोणाची वाट बघतायत. भेटला तर भेटला 200-500 बकरा. नाही बकरीवाली मामा येत नाही. हे असेच थांबले होते. पूर्ण रस्त्यामध्ये पब्लिक दिसत. खाली असं याद असा कुठला तरी अजून डोंगर असेल ना एखादा का त्याच्या आतमधली लोकांना भेटली नाही. लोक जाम जातात तिथे पण त्यांना त्याच्या आतमध्ये काय ते माहित नाही. हा असू शकतं ना. गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी किती झालेली आहे. भोलेबाबाच्या भेटीला एवढे भक्त आलेत. त्यात आपण पण आलोय. आणि खूप पब्लिक आहे. ही सर्व पब्लिक ती प्रदक्षिणा घालायला जातात ती पब्लिक आहे निघालेली.
आता आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे का आतमधल्या पार्किंगला जाऊन देतात का नाही ते इम्पॉर्टंट आहे. आणि इथून पण जागा होती, जाऊन नसेल तर मागे येऊन इथून गाडी टाकू. इकडून पुढे रस्ता कुठे जातो? कुठं इकडून इकडून पुढं सरळ इकडं साईडच्या पार्किंगच्या तिकडून तो तिकडे पुढे असं ते मठ बीट आहे तिकडे जातो असं. मठावर चाललोय बरं. सांग माझं तिथं नाही नाही पाहुणा सोडतात. हा? पार्किंग आहे ना मी सोडतात. नाही पाहुणा चालला बरं. MS46 वाला आपलाच भाऊ चाललाय पुढे. छत्रपती मकाशी दिलाय गर्दीत नसेल. दर्शन राम बघू त्याला कुठे आहे? चलो चलो दर्शन घ्यावे आता आहिस्ता आहिस्ता चल. सकल जनांचा दाता. गर्दी आहे पीठ. बाया आहे ना बाथरूम म्हणा. या पार्किंग मध्ये गाडी लावतो काय तू? आम्ही कुठे लावलेलं माहिती आहे का? या गल्लीतून आल्यावरच मजा येते. समोर डायरेक्ट मंदिर दिसतं या गल्लीतून. चालत 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 जसा जवळ जात जाऊ तशी मनातून एक वेगळीच फिलिंग येते. इथपर्यंत पोचल्यावर एक वेगळीच फिलिंग येते का पोचलो, आवाज या नगरीत पोचलो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तरद्वार. मी लावणार आहे का किंवा मी गर्दी आहे त्या आतमध्ये गेल्याशिवाय नाही समजणार किती गर्दी आहे. बाहेर बघून तर असं वाटतंय तो म्हणतो माझे बी काढायचं होती. पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदाच असं झालं असेल की इथं गर्दी नाही आहे. पूर्णच्या पूर्ण खाली आहे डायरेक्ट मंदिरामध्ये. पूर्णच्या पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदा आसीन झालेलं आहे माझ्या का इथेशी आलो आहे आणि गर्दी नाही आहे. पूर्णच्या पूर्ण सोमवार असून लोकांना सुट्ट्या असून पूर्णच्या पूर्ण खाली आहे. मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास नाही होते तर मी त्र्यंबकेश्वरला आलो आहे आणि इथे गर्दी नाही आहे.
गर्दी पण खूप आहे, तरी पण एवढं फास्ट दर्शन झालेलं आहे. आणि हा पूर्ण मंदिर आहे. खूप टाइम दाखवलाय आपल्या व्लॉग मध्ये, पण पुन्हा एकदा. आणि हा आपला हर्षल आहे. आम्ही 4 जण आलेले. 2 नेलास. पुण्यवान माणसाला जोडीला आणले. बोलता सुबह 4 घंटा बोलता लाइन के लिए बोलता है कितना बिलता रिटर्न गया हम लोग. या रस्त्यात पहिल्यांदा आलेले. या रस्त्यात आलता का इकडे कधी हर्षल तू? तुला आम्ही कुठे आणलाय बघ. ए भारी आहे, पण इथं जागा स्वच्छ व्हायची होती, लोक बसली असती इथं. काय मग इथं पण एक मंदिर बनवलं सेम तसाच. चप्पल आम्ही अशाच ठिकाणी काढून आलोय. तशी कोणी चोरून नेली. अवधसा जाईल. तो सीन झाला, पण तेवढे आतमध्ये जायची गरज नाही लागणार. परफेक्ट दर्शन करून लगेच दर्शन घेऊन झालंय. आणि हा मागे पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि ह्या साईडला या इथे मंदिर आहे. मंदिराचं पूर्ण दर्शनानंतर आम्ही इथे आता पुन्हा आलो फोटो काढण्यासाठी. आणि तुम्हाला बाहेरून दर्शन हा घ्या. अरे बाबाच्या दर्शन मंदिरात आम्ही होतो. आमची स्कॅन करायला ₹25,000 पाठवला टोटल. 25,000. आता दादाला मिसल खायची होती, त्यामुळे मिसल खायला आलो इथेशी. तिकडे पुढे गेलो, तिकडे बंद होतं. एक स्पेशल मिसल आपण दर टाइम खात होती, त्यामुळे आता आपण इथेशी आलो. बघू इथे काय टेस्ट आहे मिसलला. चावी नेली का त्यांनी? नाही, इथे गाडी देवदर्शन केलं पाहिजे. मी डायरेक्ट मस्त आपली मिक्स भाजीचे मिसल बनवलेली आहे. आणि हर्षलने सुरुवात केली, दादाने सुरुवात केली. मस्त. हर्षलला तुम्हाला अख्ख्या रस्त्यात दाखवलाय मी. हर्षल काय पद्धत आहे ती. हर्षलकडे एकदम खतरनाक पद्धत आहे. हर्षल डायरेक्ट चालू करतो. खाऊन झाले, आता गावाकडे निघायची वेळ झालेली आहे. हॉटेल शिवू शकते. इथे आम्ही मस्त मिसल काढली आहे, पद्धत शिरवाळी मिसळ. आणि हे इथे टॉईज घेतले आहेत हर्षलने, एक त्याच्या गर्लफ्रेंडला द्यायला आणि एक आपल्या प्रथाला. चला, ओम नमः शिवाय.
भारी बनवली बोर्ड ऑरेंज सिटीचा. दाखवून ऑरेंज सिटीचा बोर्ड. तू मग खतरनाक आहे बोला हर्षल.